तुम्हाला प्रश्न पडला असेल कोथिंबिरीच्या काड्यांपासून कुठली भन्नाट रेसिपी, तर सांगते. कोथिंबीर निवडताना ह्या कोवळ्या काड्या घेतल्या, मागची देठं टाकून दिली. त्यानंतर ते स्वच्छ धुतल्या, काप करून घेतल्या आणि मिक्सरला फिरवलं. 2 चमचे पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्याचबरोबर 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, त्याचबरोबर हे चाळून घ्यायचं आहे पीठ आणि पीठ चाळल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. लाल तिखट टाकायचं आवडीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा, हळद पावडर हाफ टीस्पून टाकायचं, पांढरे तीळ, गावठी तीळ इथे 1 ते 1.5 चमचा टाकायचं, ओवा टाकायचा 1 ते 1.5 चमचा आणि हे सगळं मिक्स करून त्यामध्ये गरम मसाला थोडासा टाकायचा. तर कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आणि त्याचबरोबर हे मिक्स केल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर जे ग्राइंड केलेलं होतं देठांचं हे जे ग्राइंड केलेली पेस्ट ती त्याच्यामध्ये ॲड करायची. पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामध्ये जेवढं पुरेल तेवढं पीठ भिजवायचं आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे थोडंसं कमी पडलं तर अगदी 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा. एवढा भन्नाट रेसिपी आहे ना, की तुम्ही एकदा केलं तर बघा सारखंच बनवाल आणि कोथिंबिरीची देठं कधीच टाकून देणार नाही. गोळा बनवून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून गोळा 5 मिनिटं भिजवून द्यायचं. पीठ 5 मिनिटं भिजवल्यानंतर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावायला घ्यायचं. आता पीठ चांगलं भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि अगदी असा मळून तो हातावर असा गोळा करून घ्यायचा आणि पोळपाटावर थोडीशी पिठी वगैरे लावून तुम्ही लाटायला घ्यायचं आहे. लाटल्यानंतर अगदी चपातीसारखं लाटायचं आहे. जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायचं नाही. एवढी भन्नाट रेसिपी ना तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता, लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला, छोट्या भुकेसाठी इव्हिनिंगलाही करू शकता. एक बिना काठाची वाटी किंवा डबा घ्यायचा आणि असे गोलाकार शेप द्यायचे. तुमच्याकडे तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता, त्रिकोण, चौकोन किंवा गोलाकार. तर इथे मी गोलाकार असा शेप दिला आहे. हे बघा अशा पद्धतीने झालेल्या आहेत ह्या पुऱ्या. आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात. तेल गरम करण्यासाठी ठेवलं. थोडंसं कणिक घालून बघायचं. तेल चांगलं तापलं असेल तर नॉर्मल गॅसवर ह्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या एवढ्या खमंग अशा पुऱ्या खस्ता पुरीसारख्या लागतात ना, तर तुम्ही बघा दह्यासोबत, अगदी तुम्ही लोणच्यासोबत किंवा तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता की लहान मुलांना सुद्धा टोमॅटो केचपबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही असं टिफिनला देऊ शकता. एवढी छान रेसिपी ना, चविष्ट आणि रुचकर लागतात. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये होणारा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक